वारीचा तो दिवस होता. पंढरपूरच्या रस्त्यावर हजारो भाविकांचे तांडे, टाळ मृदंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा गजर. त्याच गर्दीत राधिका आणि श्याम आपल्या 4 वर्षांच्या छोट्या मुलाला, चिंटूला घेऊन आले होते. विठोबाच्या दर्शनाची ओढ आणि वारीत सामील होण्याचं आनंदाने त्यांनी लक्षच दिलं नाही. आणि एक क्षण असाही आला की राधिका मागे वळली, तर चिंटू दिसलाच नाही. चिंटू, चिंटू कुठे गेला रे? त्या दोघांनी घाबरून सगळीकडे शोध घेतला. गर्दीत चौकशी केली, पण चिंटूचा पत्ता नाही. त्या लहानग्या चिंटूला रडता रडता एक ठिपक्यांसारखा धोतर नेसलेला वृद्ध वारकरी जवळ आला. त्याच्या कपाळावर गंधाचा मोठा टिळा होता, हातात टाळ. त्याने हसून चिंटूला हात पकडला. घाबरू नको बाळ, विठोबा सगळ्यांची काळजी घेतो. त्याने चिंटूला आपल्या खांद्यावर घेतलं आणि गर्दीतून मार्ग काढत पुढे चालू लागला. चिंटू हळूहळू शांत झाला. काही वेळाने त्यांनी एका मंडळात राधिका आणि श्यामला रडत बसलेलं पाहिलं. त्या वृद्ध वारक्याने चिंटूला खाली उतरवलं आणि त्याच्या आईकडे पळवून दिलं. राधिका आणि श्याम आनंदाने त्याला मिठी मारत होते. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. ते वृद्धाकडे वळले, त्याचे आभार मानायला. पण तो कुठेच दिसत नव्हता. ते अवाक झाले. चौकशी केली, पण कुणालाही तो वारकरी दिसला नव्हता. त्यानंतर लोक म्हणू लागले, तोच पांडुरंग आला असेल आपल्या भक्तांच्या मदतीला. ईश्वर भक्तांच्या रूपानेच आपल्या मदतीला येतो. कधी आपण ओळखतही नाही, पण तो आपली काळजी घेत असतो.